आईची भयानक आई बाप्पांची भरपूर आठवण येते कारण हॅपी बर्थडे टू यू. अशक्य ही शक्य करतील स्वामी. हॅपी बर्थडे डिअर मदर. May God bless you. Happy birthday, happy birthday. Happy birthday to you. Happy birthday dear mother. Happy birthday to you. नमस्कार, कसे आहात सगळे. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत. तर आज आहे 1 जून आणि आमचा माधवचा आज पहिला वाढदिवस. तर आमची तयारी भरपूर चालू आहे. घर क्लीन केले आज एकदम चकचकीत. गौरी म्हणते हे घर कुणाचं आहे, ओळखत नाहीये, एवढं क्लीन कसं काय आज. तर छान हॉल वगैरे आवरून घेतलाय सगळं घर एकदम. सकाळ आहे आता. किती वाजले? 10:30 वाजले. माधव सकाळीच लवकर उठला होता, परत झोपून एक झोप झाली त्याची आणि तो आत्ता उठलाय. आणि माधवसाठी मी आज रवा केलाय. म्हणजे मी ह्याच्या आधी पण करायचे, पण आज त्याच्या आधी पण त्याला रवा, बदाम, काजू घालून त्याला रवा करून दिलाय. पण आज मी त्याला पहिल्यांदा साखर घातली त्याच्यामध्ये थोडीशी. तर साखर तो टेस्ट करणार आहे. त्याच्यासाठी आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितला तसा केक पण बनवलाय, पण तो कसा झालाय म्हणजे फायनल कसा दिसतोय ते मी पुढे नंतर दाखवीन. आणि आता माधव काय करतोय बघा. माधव, अरे हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. तूच आहेस तो. आमच्या बाळाची दीदी ती पण आत्ताच उठलेली आहे. ब्रश करून तयार आहे. आमच्या दोघांचं आवरलंय. आता ह्या दोघांचं आवरायचं आहे आणि जेवण म्हणजे आता दुपारचं होय. आणि संध्याकाळचं मग आपण बाहेरून जाणार आहोत. हो ना माधव? माधव फुका पहिला तुम्ही. Happy birthday to you. Happy birthday dear mother. Happy birthday to you. झाला. झाला. माझा केक काला आज. हा होय होय. ठीक आहे. तर माधवचा आम्ही बड्डे केला ऑनलाईन. आमच्या घरातल्या सगळ्यांना म्हणजे ज्यांना जमलं पटपट, कारण माधव अजिबात राहत नव्हता. जेवढे जमले तेवढे मी ॲड केले आणि आम्ही केक कापला. आज माझ्या पप्पांचा, माझ्या सासऱ्यांचा, मामांचा, परत माझ्या चुलत्यांचा आणि चुलतींचा आणि माझ्या मामांचा, अशा बऱ्याच जणांचा आमच्या घरातल्यांचा आज माधवच्या वाढदिवसा दिवशीच बड्डे. तर सगळ्यांनीच केक कापले होते आणि त्यांचं झाल्यानंतर मग आम्ही माधवचा केक कट केला. तर वाजलेत 1:45. माधव झोपायला गेला दुपारचा. आता दुपारची नॅप त्याची. आमचा नाश्ता झालाय. आता फक्त आमचं जेवण करायचं आहे दुपारचं. तर जसं होईल माहीत नाही. मला खरंच माहीत नाही मी व्लॉग मला किती करायला कसा जमणार आहे. म्हणजे असं काहीतरी असतं ना, आपलं काहीतरी स्पेशल असतं आपल्या घरात, आपलं काहीतरी आपल्यासाठी खास काहीतरी असतं. अशा वेळी आपल्याला घरच्यांची भयानक आठवण येते. मला तरी आज आईची भयानक, आई बाप्पांची भरपूर आठवण येते. कारण तुम्हाला सगळेच आमच्या गावाकडचे, कारण सगळ्या पहिला वाढदिवस म्हणजे सगळ्यासाठी, सगळ्या घरातल्या सगळ्यांसाठी सण असतो. तर आठवण येते भरपूर आज.
तर संध्याकाळचे वाजलेत 5. मी 5:30चा टाइम दिलाय बर्थडेसाठी आणि हा ड्रेस मी यावेळी माधवच्या बर्थडेसाठी घातलाय. हा तुम्हाला आठवत असला तर मी इंडियातून कुरिअर मागवलं होतं ना अमेझॉनवरून, तर त्यातला हा असा आहे आणि ही त्याची पलाजो पॅट आहे, लेगिन्स नाही याला. आणि माधव आणि गौरीला पण मी तयार केलंय आणि दाखवते तुम्हाला कसे तयार केले. अजून माझा मेकअप राहिलाय, गौरीचं पण थोडंसं राहिलंय आवरायचं. माहित नाही, मला वाटलं आता गडबड होणार आहे. तर आम्ही माधव आणि गौरीला दाखवते तुम्हाला. आणि गौरीला हा ड्रेस घातलाय, तिला गाऊन पाहिजे होता तर हा गाऊन आहे. गोल फिरून दाखव, बो दाखव मी बांधलेला. हा मी अरे लूज झाला, मी बो बांधला होता छान आणि परत बांधेन पाठीमागं वगैरे. आणि आता माधव दाखवूया. आणि हा आमचा माधव आणि हा माधव. त्याला व्यवस्थित दाखवेन, माहित नाही मला, त्याला पकडून करता येत नाहीत. आणि गौरीचे बाबा गेलेत केक आणायला आणि याच्यासाठी वेगळा केलायच मी, तो तर पण दाखवीनच. माधव हाथ मारेंगे ए नुवें तिकडे आकडा आला रे भैया हाथ मारेगा तो कैंडल फिर से चला ना तो लाइसेंस दो रोहित के पास अभी करेगा उसको पहले ही हुआ मैं घर पे दूध है अच्छा लाइट रखेंगे ओके ये माधव माधव माधव
faces, okay? Yeah. Look at Samyak, funny face. Yes. थोड़ा वरुण ऊपर ऊपर ऐसे बैठे हैं कि बुरे लिखे जा रहे हैं। उसको अच्छा नहीं लगा। ये भाव भाभी भाभी क्या घटेगा क्या घटेगा इसका अच्छा नहीं लगा। हमारे यहाँ बच्चों की गो इधर बिठा दो नीचे बिठा दो। जिसको बना One, two, three. ले लो तू। एक बार फिर से। Okay guys. निम्मी नहीं वो निकाल रही है। अरे निया को केक दे दो। नियो अरे खा लो। ओके हेलो ये बाव बोलो वीडियो निकाल रहा हूँ। आइटम्स क्या है बोलो। ये सलाड है, मराठी में बोलती हूँ। हाँ हे सॅलड आहे, समोसा, चटणी, लोणचं, पापड, काय आहे? पनीर बटर मसाला, पनीर बटर मसाला, छोले मसाला, पराठा, रायता, बिर्याणी राईस, बिर्याणी, वेज बिर्याणी, और ये सर्वर्स